आमच्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आज जे काही शेतेवाडी आणि कोटमवाडी इकडं जो काही कोटमवाडीला रस्ता जातो तर त्या रस्त्याच्याबद्दल जे काही शेतेवाडी आहे तर इथं रस्त्याचं अतिक्रमण आहे। कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हाडसर ग्रामपंचायतच्या वतीनं गेले 1 वर्ष झाला बाबा कोटमवाडीला एक बस जी काही आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी का जे विद्यार्थी कॉलेज येतात तर त्यांच्या सोयीसाठी एक बस चालू करायचा प्रयत्न आपण गेल्या वर्ष झाला जे काय आहे ते सगळं जे काय ते करतोय आपण। याच्या मागं आपण तहसीलदारांना 2 निवेदनं आपण दिलेले आहेत। एक जे काही निवेदन आहे ते 3/1/2025ला आणि दुसरं जे काही निवेदन आहे ते 3/6/2024ला अशी 2 निवेदनं ऑलरेडी तहसीलदार साहेबांना अगोदर सुद्धा दिलेली आहेत आणि आज पण आपण त्याच संदर्भात निवेदन दिले आहे। मागच्या वेळेस तहसीलदार साहेबांनी स्वतः एक स्पॉट व्हिजिट साठी इथली टीम जे काय ती पाठवली, त्यांनी तिथला सर्वे पण केला, अहवाल पण जो काय तो दिला, पण तो अहवाल आल्यानंतर जी काय कारवाई करायला पाहिजे तर ती कारवाई अद्याप झालेली नाही। बाबा जो काय पंतप्रधान सडक योजनेमधनं जो काय झालेला रस्ता आहे तो 2015-16च्या दरम्यान झालेला आहे। त्याच्या अगोदर जो रस्ता झाला त्याच्या नंतर त्या कोणत्याही स्वरूपाचा अतिक्रमण जे काय ते नव्हतं। पण बाबा 1-1.5 वर्षापासनं तेव्हा जी काय बसची सुविधा जी काय करायची आहे त्याच्या नंतर जे काय अतिक्रमण आहे ते झालेलं आहे। त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे का तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि जी काही विद्यार्थी कॉलेजसाठी येतात, शाळेसाठी येतात तर यांची जी काही बसची सुविधा आहे ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज तहसीलदार साहेबांकडे आपण केलेली आहे। किती वर्षापासून बस बंद आहे तिथं आता? साधारणपणे 1.5 वर्षाला आपण या बसच्याबद्दल पाठपुरावा आपण करतोय। जे काही शंकर रोडचं जे काही मुख्य कार्यालय आहे तर त्या मुख्य कार्यालयाकडनं साधारणपणे 2 वेळा बसची व्हिजिट पण झालेली आहे। दोन वेळा केवळ अतिक्रमणच्या तिथं असल्यामुळं 2 वेळा शंकर शेठची जी काही बस आहे तर ती दोन वेळेस शेतेवाडीमधनं फिरून गेलेली आहे। ते कोटमवाडीमध्ये सांगताय की जे 1.5 वर्षापूर्वी जे अतिक्रमण झालं ते कुठं झालंय आणि कोणी केलंय? आता तिथं विषय असं आहे का बाबा पंचायत जे काय कार्यालय आहे तर त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या साधारणपणे एक 50 मीटरच्या अंतरावरती तेव्हा तिथं पंतप्रधान सडकचा रोड झाला तर त्या रोडमध्ये साधारणपणे वरच्या साईडला एक जे काय घर बांधलं तर त्याचं शेड आले आणि इकडच्या साईडला जे काय आहे म्हणजे उजव्या हाताला तर तिथं एक जे काय तिथलं स्थानिक जे काय ग्रामस्थ आहेत तर त्यांनी ऑल जी काय भिंत तर ती बांधलेली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले। आता कोटमवाडीमध्ये सध्या किती लोकसंख्या आहे वरती? आता कोटमवाडीमध्ये 1,000 पेक्षा जास्त लोक संख्या आहे। तर कोटमवाडीमधनं, जोशीवाडीमधनं, त्याच्या नंतर बोळेवाडीमधनं, शेकरेवस्तीमधनं असे साधारणपणे 120 पेक्षा जास्त विद्यार्थी तर शिक्षण घेतात। आज 120 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जेणेकरून बस जर चालू झाली तर 120 विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल। साहेब आता आपण सांगताय की कोणी घर बांधलं, शेड बांधली आहे आणि वॉल बांधली, तर मग ही कोण लोक आहेत? तर ते आता जे काय तहसीलदार साहेब आहेत यांनी तिथले जे काय सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत तर यंदा तिथनं फोन केला आणि तहसीलदार साहेबांनी स्वतः जी काही लोक आहेत तर त्यांचं म्हणजे ग्रामपंचायतच्या लेटर हेडवरती पत्रक त्यांनी लिहिलं आहे तर त्यांची नावं आणि बाकी सगळं तहसीलदार साहेबांकडे येईल। ठीक आहे, तुम्ही जी स्थानिक तिथली ग्रामपंचायत आहे सितवाडी ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीमध्ये अतिक्रमण झाले ना, त्या ग्रामपंचायतशी तुम्ही काही पत्रव्यवहार केला का कोटमवाडीच्या ग्रामस्थांनी? हो, तर आम्ही साधारणपणे म्हणजे हाडसर ग्रामपंचायतच्या वतीनं 2 वेळेस शेतेवाडी ग्रामपंचायतला पत्र आम्ही दिलेले आहेत। शेतेवाडीच्या जे काही सरपंच आहेत, सेवक आहेत त्यांच्याशी पण आमचं व्यवस्थितरित्या चर्चा होऊन त्यांनी मागच्या वेळेसच आम्हाला असं सांगितलं होतं का बाबा पुढील एका महिन्यामध्ये साधारणपणे 1 वर्ष त्याला होऊन गेलं तेव्हा एका महिन्यामध्ये आम्ही जे काही अतिक्रमण आहे तर आमच्या पाठीवरती ते आम्ही काढू
आणि कोटमवाडीसाठी जाणाऱ्या बसला आम्ही रस्ता उपलब्ध करून देऊ. म्हणजे 1 महिन्याचं आश्वासन दिलं आणि त्याला 1 वर्ष झालं तरी अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही नाही. कोणतीच कारवाई झालेली. आता समजा नजीकच्या काळात ते अतिक्रमण निघालं नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे हो, ग्रामस्थांची? तर आज या जे काही निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटले पुढच्या 15 दिवसामध्ये तहसीलदार साहेबांनी हस्तक्षेप करून जर अतिक्रमण काढलं नाही तर बाबा कोटमवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, हडसर ग्रामस्थांच्या वतीनं, पेटीचवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळे जे काही ग्रामस्थ आहेत आणि जी काही मुलं आहेत का बाबा जी पहिलीपासून तर 15वी पर्यंत अपडाऊन करतात असे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ त्यांचे पालक आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलन करत आहोत. आज हडसर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, खामगाव सोसायटीचे संचालक आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आज आमची हडसर ग्रामपंचायतीची कोटमवाडी जी आहे त्या कोटमवाडीमध्ये जाण्या येण्यासाठी बसची सुविधा नाही आणि म्हणून गेली 2 वर्षे आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. बसचे जे आताच मगाशी राजूने सांगितलं तसं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन 2 वेळा स्पॉट पाहणी केली, परंतु जे शितेवाडी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या मधून कोटमवाडीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या शितेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे आणि याबाबत ते अतिक्रमण सदरचं काढावं म्हणून आम्ही गेली 2 वर्षे सातत्याने तहसीलदार साहेबांकडे आणि पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आलेलो आहोत. मागील 3 महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्याच्यानंतर ती चौकशीसुद्धा झालेली आहे. आता प्रश्न हा राहिला आहे, चौकशी झालेली आहे परंतु अतिक्रमण काढणार केव्हा आणि बस येणार केव्हा हा खरं तर आता मूळ मुद्दा राहिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा सर्वजण आलेलो होतो. आज जुन्नर तालुक्याच्या नायब तहसीलदार राजकर मॅडम यांनी आम्हाला आश्वासित केलं की उद्या त्यांचे अधिकारी तिथे त्या ठिकाणी पाठवून सदरच्या जे अतिक्रमण आहे त्यांना रीतसर नोटिसा दिले जातील आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी जर त्या नोटिसाला उत्तर असं व्यवस्थित जर काही त्यांचं आलं नाही तर त्या कारवाई करायला तयार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे. परंतु ग्रामस्थांचं असं मत आहे की गेले 2-2.5 वर्ष आम्ही सातत्याने त्या बससाठी पाठपुरावा करत आहोत. कोटमवाडी 1000 लोकांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आमची ती वस्ती आहे. त्या ठिकाणी 100 लहान मुलांपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे 100 आणि 125च्या पर्यंत मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना जाण्या येण्याचा प्रश्न तर आहे, परंतु आता आपण पाहतोय आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये बिबट्याचं अतिशय वातावरण खूप अशा प्रमाणात बिबटे आहेत आणि जे अंतर आहे कोटमवाडी आणि शेतेवाडीचं बस स्टॉप ते अंतर साधारणतः 2-2.5 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये झाडं, जंगल आणि हे असल्यामुळं सगळ्या विद्यार्थी भयभीत होतात. साधारणतः जे वृद्ध लोक असतात ते सुद्धा जाण्या येण्याला भयभीत होतात आणि म्हणून त्या वस्तीपर्यंत बस जावी ही आमची माफक अपेक्षा आहे आणि त्याकरता जुन्नरचे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब असतील किंवा गट विकास अधिकारी चन्नावर साहेब असतील आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील या सर्वांच्या पुढे आमची मागणी आहे की आमची बस चालू करण्यासाठी जे सितेवाडी ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले, मुख्यतः सितेवाडी ग्रामपंचायत कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढलं जात नाही यासाठी सितेवाडी ग्रामस्थ, सितेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी तो पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्या लोकांनी वरून प्रशासनाने सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करावी अतिक्रमणवरती आणि ते अतिक्रमण काढून आम्हाला तो रस्ता मोकळा झाला तर ती आमची बस आहे ती कोटमवाडीपर्यंत जाईल हीच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो.